कितने लोग हिंदी हैं यहाँ पे, मराठी नहीं जानते हैं? और हिंदी मराठी में बोलेंगे। जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आल्यावर महाराष्ट्र ऐकायला लागेल त्यांना, कारण की काउंटरवरनंच मला विचारलं होतं की गुरुजी का प्रवचन किस में होगा, बोले हिंदी में होगा. ठीक है, लेकिन मैं मराठी में बोलूँगी. माझं नाव ज्योती माहुरकर आहे. मी या साधनेमध्ये जवळपास 12 वर्ष झाली. 12 वर्षाच्या आधी ही ज्योती माहुरकर नव्हती. वजन 85 किलो झालं होतं. 3 हार्ट अटॅक येऊन गेले. लो बीपी, लो शुगर, अस्थमा, संधिवात. पोटाच्या आतड्यांना एवढी सूज झाली होती की एक चपाती पण खाऊ शकत नव्हती. डोळ्यांना प्रॉब्लेम होता, कानाने ऐकू येत नव्हतं. एव्हियन झाला होता, चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. फुल बॉडी प्रॉब्लेम होती. एक दिवस असं झालं की एक हार्ट अटॅक येऊन गेला, त्याच्यात मी बेशुद्ध पडलेले. डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं की माइल्ड अटॅक आहे. टेन्शन घ्यायचं नाही. पण टेन्शन 5वीला पोचलं होतं. या सगळ्यांवर कमीत कमी रोजच्या मी 40 गोळ्या खात होते. गोळ्या माझं भोजन बनलं. असंच माझ्या बहिणीने माझा छोटा एक व्यवसाय होता टिफिनचा, आणि 250 टिफिन होते. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की बसायचं नाही, वाकायचं नाही, उठायचं नाही. तर बघताच येत नव्हतं त्याच्यामध्ये. माझे टिफिन बंद झाले. मग माझ्या बहिणीने तिथे मी खामगावला गेले. तर 40 गोळ्या घेऊन गेलेले होते. वजन वाढलं होतं, थायरॉइड वाढला होता. गोळ्या खाऊन काळा टिक्कर चेहरा झाला होता. असंच एक समोर लता थांबी म्हणून त्या गेले 6 महिने या साधनेमध्ये होते. त्यांनी मला एक ज्यूस आणून दिला. मी तो ज्यूस बघितला आणि तो ग्रीन ज्यूस होता. मी म्हटलं की 25 लाख खर्च झाले, कुठल्या डॉक्टरने उभं नाही केलं, ते ग्रीन ज्यूस माझा काय कामाचा. तर ते म्हटले की पिऊन बघा. 8 दिवस मी ग्रीन ज्यूस पिला. तसं ते 3-6 महिने मी बेडवर उठतच नव्हते. वॉकरने चालायचे, वॉकर होता. आणि आतड्यांना पोटाच्या इथे आणि माकड हाडाच्या इथे जवळपास 15,000चा पट्टा होता. तो पट्टा मी लावला तर मी उभी राहू शकत होते, नाही तर मी उभी पण राहू शकत नव्हते. केसांना पण मी इकडे या साईडला जाईल की टक्कल पडलं होतं. दादा पूर्ण काढायला सांगितले होते. म्हणजे इतके प्रॉब्लेममध्ये मी हरला. पण तो ज्यूस घेतला आणि 8 दिवसात इतका फरक पडला की मी कुठून चालायला पण लागले. आणि बरं वाटलं. त्यांचं जे डाएट काय असतो तो विचारलं. आणि डॉक्टर साहेबांचं 2015 मध्ये औरंगाबादला एक वन डे शिबिर होतं. जसं तुम्ही आता बसला तसं मी वन डे शिबिरला गेले होते. थोडेफार प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते. आणि त्यांच्या वन डे शिबिरमध्ये त्यांनी जी सुरुवात केली आणि 11 वाजता त्यांचा तो ज्यूस झाला. ज्यूसला जेव्हा गेलो तेव्हा मी म्हटलं मी ज्यूस घेणार नाही. तो म्हटलं हा ज्यूस पिला की मी बऱ्याच वेळा टॉयलेटला जातो. ते म्हटलं की तुम्ही चुकीच्या वेळेला घेतला, म्हणजे की त्यांचा डाएट मी ऐकला नव्हता. मी सकाळी उठून जो ज्यूस घ्यायचा, मी म्हटलं त्या बाईने मला 1 ग्लास दिला. आपण जास्त पिला तर लवकर बोलू. मी सकाळी उठून तो ज्यूस करायचे आणि लोटा ज्यूस प्यायचे. याच्याने माझं पोट खूप साफ व्हायचं. जवळजवळ 25-30 वेळा जायचे. तर मग यांचं परत येऊन बसल्यानंतर डाएटवर त्यांनी चर्चा केली. नंतर अनुभव आणि प्रश्नोत्तर होते. अनुभव क्षेत्रामध्ये जसा मी अनुभव सांगते तसा औरंगाबादमध्ये एक जण अनुभव सांगत होते. अनुभव सांगता एक एनिमा वॉटच्या बद्दल काहीतरी माहिती मिळाली होती.
तर सांगत होते की एनिमा घेतल्यानंतर आम्हाला इतके बदल झाले, शरीरामध्ये चेंजेस झाले, असं सांगत होते. तर मी काय केलं, हळूच गेले आणि एनिमा पॉट घेतला आणि गपचूप येऊन बसले. तसंच त्यांचं दुपारी 4 वाजेपर्यंत हे चाललं, त्यांचा डायट सिस्टम ऐकला. मी घरी निघून गेले वर्गामध्ये. पुण्याला. ज्यावेळेला माझ्या मुलीला बेंगलोरला जायचं होतं, मी तिला म्हटलं, "तुला किती वेळ आहे?" तर मला म्हणे, "1 तास आहे." म्हणजे का गं? मी म्हटलं, "हा प्लास्टिकचा डब्बा माझ्या आयुष्यात काय बदल घडवतो हे मला बघायचं आहे." प्रत्येक जण स्टेजवर इथे इतकं सांगत होते, कारण की मी एवढ्या गोळ्या खाते, एवढं 25 लाख रुपये खर्च केले, उभी राहत नाहीये, आणि काय फरक पडतो मला बघायचं आहे. जसं मी एनिमाच्या ह्याच्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गेले बाथरूममध्ये, तर मी इंडियन टॉयलेटमध्ये 3 मिनिटाच्या वर बसू शकत नव्हते. बसले की मला क्रॅम्प यायचा. पण मी तिथं त्या दिवशी करत करत एक पाऊण घंटा झाला. त्याच्यानंतर मी बाहेर आले. तुम्हाला खोटे वाटेल, त्या एनिमाच्याद्वारे त्या दिवशी मला तरी वाटते, माझ्या शरीरातला 5 किलो मल बाहेर पडला होता. आणि माझ्या जीवनाला तिथून कलाटणी मिळाली. आणि त्याच्या दुसऱ्या मी सकाळी यांचा तो डाएट फॉलो केला. सकाळी ध्यान, वमन, एनिमा, आणि 11, 11:30, 12पर्यंत रात्रीच्या जेवणापासून ते सकाळपर्यंत 14 तासाचा उपवास केला, तप केला. आणि दुपारी लॉफर कच्चं खाल्लं, हलकासा नाश्ता केला, आणि रात्री पूर्ण जेवण जेवले. असं हे 12 वर्ष करत करत आले. आणि त्यावेळेला एका महिन्यात माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. आणि 3 महिन्यात माझं 35 किलो वजन कमी झालं. इथून बाहेर मी उठल्यानंतर तुम्ही तुम्हाला दुपारी भेटला, तुम्ही माझा पहिला फोटो दाखवू शकते, आणि नंतरचा पण बदल झालेला फोटो दाखवू शकते. आणि मी आज तुमच्यासमोर सगळ्यांपासून सेवा करते. तुम्ही बघू शकता, मी व्यवस्थित चालते, व्यवस्थित उठते, व्यवस्थित बसते. एव्हियनवाले इथे काही आहे पेशंट, चालण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांना. पण हे मी सगळं एकदम इमानदारीत केलं. मानसयोग साधनं, रामचरित्राचे सिद्धांत वाचले आणि ऐकले, आणि त्याच्यामध्ये मी बदल केला. त्यामुळे मी आज या, आणि तो ग्रीन ज्यूस घेऊनच माझ्या केसाला पण वाढ आली. जिथे टक्कल होतं तिथे केस आले. जे दात माझे ढिल्ले झाले होते, दातांचं मला पूर्ण काढायला सांगितले होते, ते दात अजूनही शाबूत आहे आणि अजूनही घट्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुलादांमध्ये गेलं, आणि इतकं छान वाटतंय की असं वाटतच नाही की गोळ्या औषधं खायला पाहिजे. ते नेहमी म्हणतात की भोजन में शक्ती नाही आहे. आज प्रत्येकाला याचा अनुभव 3 दिवसात येईल, भोजन में शक्ती नाही आहे. आम्ही तर एकच करतो की आजपर्यंत आपण खाणं, डॉक्टर साहेब म्हणतो की गट गट के खा रहे हैं लोग, म्हणजे खाता, आवडीने खातं, कधी पण खातं, कुठं पण खातं, कधी पण खातं. ही तप सेवा सुविधांची साधना ऐकल्यावर तुम्ही जे वेळेवर खाताल, जेवढं खायचं पाहिजे तेवढंच खाताल. तसं मी तप केलं की 12 वाजेपर्यंत मी काहीच नाही घेतलं, आणि 12 वाजता मी बरोबर ज्यूस घेतला. त्यामुळे माझे सगळे विकार हळूहळू नाहीसे झाले, मन बाहेर. आणि दुपारी मी जे कच्चं खाल्लं, त्या कच्च्यामुळे माझा मल लवकरात लवकर बाहेर पडायला लागला. तो थांबलेला मल होता एनिमाद्वारे आणि त्या ह्याच्याद्वारे. सेवेमध्ये मी एक केलं, तप सेवा सुविधा, असं 3 आपले तपमध्ये उपवास करायचा, आणि सेवेमध्ये मी हे केलं जे आपल्याला मिळाले. आता तुम्ही प्रार्थनामध्ये पण ऐकलं, जो कुछ मी लाईव्ह वितरण करणार. सुविधा एक म्हणजे ध्यान. त्याच्यामध्ये मी आम्हाला स्टार्टिंगला शामानिधी यायच्या, आणि 2-2 तासाचं लेक्चर घ्यायच्या. त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं, मी तप करेंगे और सेवा करेंगे, सुमिरन नहीं करेंगे. तर म्हणजे क्या होगा? मी म्हणजे सुमिरन म्हणजे ध्यान करताना डोळे बंद केले तर 5 मिनिटात डोळे उघडतात, कारण की इतके विचार येतात मनामध्ये की फलाण्याने असं केलं, मुलाने असं केलं, घरी आता एवढे लोक तुम्ही इथं बसले, तर तुमचं लक्ष घरी असेलच काही ना काही केलं. मी इकडे आले, तिकडं कोण काय खातं, काय करतं. तर ते म्हटले की ही प्रोसेस आहे, तेच तुमचा कचरा आहे, तो तिघून जाईल. तरी तुम्ही दिवसातून 3 वेळा 20-20 मिनिटं बसायचे. सकाळी एकदा, उठल्यावर, दुपारी आणि रात्री, असं 3 वेळास आम्ही करत गेलो.
आणि माझा स्वभाव खूप कडक होता. मी ब्राह्मण समाजातली पण असून मी सॉरी बोलेन की माझ्या तोंडात कशा शिव्या यायच्या मला माहीत नव्हतं. मी चिडले की इतकी चिडायचे की सगळं असं उद्या आपण वाट करायचे, सगळं फेकून द्यायचे. माझा खूप राग होता नाकाच्या शेंगाने. मी किती किती दिवस त्या रागाच्या वेळेस जेवायचे नाही, कोणाशी महिना महिना बोलायचे नाही, एवढं करायचं. जसं ही ध्यानाची साधना माझ्यामध्ये येत गेली, मला माहिती नाही कधी स्वतः सॉरी बोलेल, कधी माझ्या त्या शिव्या बंद झाल्या. आणि एक आपोआपच आतमध्ये शांतपणा आला आणि माझ्या मुलांनाही आज कधी काही चुकलं तर मी म्हटलं की ठीक आहे, परत असं करू नको. अम्मा, इतके लवकर हे झालं, तू आता रागवणार नाही, तू चिडणार नाहीये. म्हणजे हे सगळं ध्यानाने आणि या तपसेवा सुविधाच्या साधनेने खूप अचीव केलेलं आहे. आणि आज सेवा पण करते. सेवेमध्ये मी आज मेरिटला असते. 4 वर्ष झालं मी मेरिटमध्ये सेवा देते. आणि जसं जमेल तसं इथे जे काही शिबिर आहे त्या शिबिरामध्ये मी इथे येऊन आयोजन करते. आणि माझे एकच उद्दिष्ट आहे की ही साधना प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचे औषध पाणी बंद होतं. एकच सांगेल अजून की ही साधना जी आहे ना, आपल्या शरीरातला कचरा काढायचं काम करते. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या टाकापर्यंत कचराच झालेला आहे. या तप सेवा सुविधा ह्याच्यामध्ये पूर्ण कचरा शरीरातला निघून जातो आणि आपण एकदम स्वस्थ मस्त होतो. आज मी हे झाले, मला असं वाटतं की तुम्ही पण 3 दिवस हे ऐकावं आणि स्वस्थ आणि मस्त व्हावं. काय असेल तर मी तुमच्याशी नक्कीच 3 दिवस बोलेल. त्याबद्दल मला थोडं बोलायला दिलं आणि माझा अनुभव सांगायला दिला त्याबद्दल थैंक यू. कुछ अच्छा लगे तो याद करना, कुछ गलती हो गई तो माफ करना. धन्यवाद. जय श्री राम.